या ताई बसा. गाडी भरली की लगेच निघणार आहे. या. किती भरणार आहेस आणि कुठं डोक्यावर बसू का तुझ्या? नाही तर काय, एवढी माणसं कशी काय भरता तुम्ही लोक? ओ दाखले मालक. अरे काय झालं रे ओळायला? हा? कुठं जायचं? टेकवडे. अयो बसा ना मग. कुठे बसू? अरे बसा ना. अयो सॉरी, गिव मी 1 मिनिट. हे उतर. ए उतरा, चला उतरा खाली प्लीज. बोल ना. गावात डेंजर मॅटर झाला. नवीन मॉडेल आलंय. किसन कडू हा? माग बघ. आपल्या गावात मॅकबुक प्रो. काका, एवढं भारी गाव असूनही मला कधीच येऊन दिलं नाही पप्पांनी इकडं. पण बघ ना, आता त्यांच्यामुळंच यावं लागलंय. धुवून घेते आधी. लई कष्ट सोसले दादानं. जीवाचे पार हाल करून घेतले. काय कसले व्यसन नाही, काय नाही. आणि गेला कशानं? अटॅक ना. रुपालीवर लई जीव होता पण दादांचा. तेवढं तिचं लग्न बघितलं असतं तर. ते लग्न बिग्न नंतर आधी त्यांची एक इच्छा होती ती पूर्ण करायची. काय? काका, मला तर कृषी अधिकारी व्हायचंय. ते हो तू नंतर. तुझे एकदा लग्न झाले की मी काकाच्या जबाबदारीने मोकळा. नाही आधी कृषी अधिकारी, मग बाकीचं. होशील होशील. कर, तुला पाहिजे ते कर. आणि बरं का वहिनी, आता तुम्ही हितच राहायचं. कशाला पुण्याला भाड्याच्या घरात राहताय? भाऊजी अहो, कशाला तुम्हाला आमचं ओझ? ते बघू आपण नंतर किती होते ते. आणि एवढं वाटत असेल तर मला मग महिन्याचं 25,000 भाडं द्या. काय वहिनी? आणि मला तरी या लेकराशिवाय कोण आहे सांगा? माझ्यानंतर हे सगळं तुटकं फुटके हिच आहे. काका, मला आवडेल रे इथे राहायला खरंच. आवाज कसा? बाहेर पडा रे. इकडे चाला का भूकंप? ए बाहेर पडा रे. चला विटा वाळू टाका. चला कामाला लागा. चला. काय चाललंय हे? काय करायला तुम्ही? मामा, मामा मी तुम्हाला गोठा बांधायचा आहे ना? मामा, इटा माझ्याकडून आहेत. वाळू माझ्याकडनं. पत्रे मी आणलेत मामा. कामगार माझेत. का? मामा, 10 म्हशी बसतील एवढा गोठा बांधून घेऊ. हा. नाही रे, पण माझ्याकडे 3च जनावर आहेत. एक गाय, एक वासरू आणि एक म्हैस. अहो मामा, आज ना उद्या वाढतीलच ना. हा. हा. आणि गावात रेडे कमी आहेत का काय? सत्य. हा. बरोबर. नाही पण बाबांनो, माझ्याकडे काय एवढा पैसा नाही. मामा, तुमच्याकडनं पैसे घ्यायला आम्हाला काय काय झालं? शेणात पाय भरला. खाली बघत जा ना. काका म्हणले की आधुनिक गोठा बांधा आणि म्हशीसाठी एशी बसून घ्या म्हणले. पण ऐकलं का? काय काय झालं? अहो, काय हे झालं? बघा- हे बघा की चिमित कार झाला. कसला? तुळशीतून कोंबड्यांचा आवाज येतोय. ढेकऱ्यात असेल तुला. ओ, हे बघा. अगं मंगे बिंडोक, इकडे बघ. ए ए ए, इकडे कोण कोंबड्या सोडला? चला रे, चला 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 मामा. आईला आता तुझा पण मामा? अरे माझं घर काय गोडाऊन आहे काय? एवढ्या कोंबड्या कशा आणल्यास इकडं? पाहुणे आलेत, कोंबड्या लागतीलच ना मटण करायला. मटण? बर का, 200 आहेत अंडी देणाऱ्या. मामी, तेवढेच तुम्हाला जोडधंदा. आता उगाच मामांकडनं आगल्या मुतल्या पैसे नको मागायला, नाही का? तुला कशाला पाहिजे चौकशा?
स्ट्रॉंग मामा. आणखीन एक. च्या मायला तुमच्या आणा रे. हे काय कपाटे? आफ्रिक अनबिंगारो बिअर. सुपर स्ट्रॉंग आणि एकदम चाइल्ड. फक्त तुमच्यासाठी लोडेड आणि संपलीच तर मागून घ्यायच्या फोन करून बिंदास. हा घरपोच डिलिव्हरी आहे. शेवटी आपली बी सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना. हा मामा पण सप्रेम भेट गॉगल घालून काय रे? कोण आहे मशात या? तुमच्याच ना मामा. त्या यायला तुझा पण मामा? अरे कशासाठी आहे? माझ्याकडे रेडा नाही. आमचे वडील म्हणले प्रत्येक म्हैस 20-30 लिटर दूध देते, म्हणजे रोज 40 लिटर. मग आणि ते दूध टाकायचं असेल ना तुम्हाला, तर त्यासाठी ही BMW. BMW? अरे पण कशासाठी देतोस मला हे सगळं तू? आता तुम्ही किती दिवस त्या MT वर काढणार ना. बघ की काय करणार आता? आता शानमध्ये ही तुमची BMW चालवायची. हो, माझी काय करतोस ते? तुमच्या MT ची चावी द्या ना मला. कशासाठी? आमचे वडील म्हणले की आता तुमची MT मी चालवायची, माणसाने लायकीत राहावे असं म्हणले. बरोबर बोलले वडील तुझे. हे घे. आता 80 लिटर दूध एवढे BMW म्हणजे एखादा चावाल पाहिजे ना. रोपाले काय झालं? नाही नाही, तुम्ही नको. तुम्ही हे संत ठेवून घ्या आणि हे कार्ड नक्की वाचा. हा कार्ड येतो. शिकलायस तू? अरे लई छोट दिलेस हे. तुझ्या आईला पण मामा पाय मोड ना. हो भारतराव, असं करू नका. मला दूध टाकायला जायचं. ए काय चाललंय अरे? उतरा. चला उचला. मी काय केलेलं नाही. मी काय- तुमचा काय प्रॉब्लेम आहे? झिरो तुम्ही झिरो. हा, हा. अरे मामाला नाही, किटल्या उचला. का? हो भारतराव, असं करू नका. 200 लिटर दूध आहे, पिळा वेळ लागतो. गाडीत बसा की. गाडी टू व्हीलर नाही, 4 व्हीलर. बर. काका, अरे हे माप राहिलं ना. बरं झालं वेळ दिलंस. मापाचा विषयच वेगळा आहे. मामा किती ठिकाणी टाकायचंय माप? 47 घर आहेत. चला. अहो असं करू नका. हो लई खोळंबा झाला. इतकी गरज राहिली टाकायची. पोरं गेले तर टाकायला तुमचं दूध. तुम्ही टेन्शन घेता बरं? तो विषयच नाही ना. अण्णा खोळंबलेत ना. चला अण्णा. ए, जाय तिकडे. पाणी आण. नमस्कार. किसनराव खाली कुठं बसताय? या उभे राहा, उभे राहा, उभे राहा. घ्या वाई सुपारी घ्या. घ्या. हा काल तुम्ही आला होता, परंतु आमचा मूड जरा हॉफ होता. भारतराव सांगत होते की तुम्हाला जमीन पाहिजे म्हणून. हा वळा, असं उलट वळा. हा आणि सरळ चालत जावा. जावा. जिथं दम लागल तिथं थांबा, आणि जिथं थांबाल तिथपर्यंतची जमीन तुमची. काय गरीबाची चेष्टा करताय? मी कधीच कोणाची चेष्टा करत नाही. मेलेल्या बायकोची शपथ कधीच नाही. नाही, मला तुमची जमीन नको. मग दादाच्या नावावरची जी जमीन आहे तेवढी फक्त परत लिहून द्या म्हणजे. भारतराव घ्या कागद घ्या. हा जमिनीचे कागद तर तयार आहेत, लगेच उरकून टाकू. पण काय पण? तुमचं पण सिंपल आहे. आमच्या भारतरावांशी तुझ्या पुतळीचं लगीन लावून द्यायचं. हा? करशील ना?